नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामीज किचनमध्ये. आज आपण दुधी भोपळ्यापासून 2 अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. दुधी भोपळ्याच्या वड्या आणि दुधी भोपळ्याचेच पराठे. एकाच मिश्रणापासून ह्या 2 रेसिपी बनवणार आहोत. तर ह्या रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील अशी रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघा भोपळा घेतला आहे. तो छान साल काढून किसून घ्यायचा आहे. सोबतच भाजलेल्या हिरव्या मिरच्या, आलं, लसूण भरपूर घ्यायचं आहे आणि जिरं हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता. आता बघा इथं मी भोपळ्याची वरची साल काढून टाकते आणि हा खिसून घेते आहे आणि भोपळ्यामध्ये ना आतमध्ये थोड्या बिया असतात त्यामुळे ना साईडचा भाग खिसून घ्यायचा आहे. इथं बघा साईडनी पूर्ण असं किसून घ्यायचं म्हणजे मध्ये ना पूर्ण त्या बिया-बिया राहतात तो भाग काढून टाकायचा. आता बघा आपण पीठ भिजवायला घेऊया. तर सर्वात आधी आपण वड्या तयार करू. वड्यांसाठी आणि पराठ्यांसाठी दोन्हीसाठी हे एकच पीठ लागणार आहे. तर इथं बघा 1 बाउल भरून मी असं गव्हाचं पीठ घेतलं आहे. या बाउलने मी तुम्हाला दाखवते आहे. आणि त्याच्यामध्ये ना थोडासा रवा घालायचा आहे. सोबतच ना भाकरीचं पीठ असलं ज्वारीचं तर ते पण घालायचं आहे. पण मी इथं फक्त रवा घातला आणि गव्हाचं पीठ घेतलं आता ना याच्यामध्ये आपल्याला 3-4 चमचे दही टाकायचं आहे. याच्यामुळे ना पराठे खूप छान मऊ होतात. सोबतच तीळ, अ, बडिशोप आणि ओवा घालायचा आहे. याच्यामुळे पण पराठ्यांना खूप छान टेस्ट येते. आता बघा याच्यामध्ये सुके मसाले घालूया. हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड हे सगळे मसाले घालायचे आणि सोबतच आपण जे वाटण करून घेतलं आहे हिरवी मिरचीचं तयार, ते पण घालायचं आणि नंतर किसून घेतलेला दुधी भोपळा टाकायचा. भरपूर कोथिंबीर घालायची आणि हे पीठ ना मस्त घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. आता चवीपुरतं मीठसुद्धा घातलं आहे. आता आपण ना भरपूर अशी कोथिंबीर घालूया, दुधी भोपळा घालूया आणि हे पीठ ना पाणी न घालता मळून घ्यायचं आहे. कारण दुधी भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असते त्यामुळे ना इथं पाण्याची गरज पडत नाही. व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ ना असं झाकून नाही ठेवायचं जास्त वेळ कारण दुधी भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे पीठ अजून सैलसर होऊ शकतं. म्हणून ना भिजवल्यानंतर लगेच पराठे किंवा अशा वड्या करायला घ्यायच्या आहे. पुढे मी तुम्हाला दाखवतेच. आता बघा आपलं पीठ मळून झालं आहे. आता थोडंसं तेल लावून ना व्यवस्थित करून घ्यायचं आणि नंतर मी वड्या बनवायला घेणार आहे. तर ना दुधी भोपळा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून पचनासाठी पण खूप उत्तम असतो. त्यामुळे ना दुधी भोपळा नक्की खायला पाहिजे. आता बघा आपलं पीठ मळून झालं आहे. वरून मस्त असं तेल लावायचं आणि लगेच वड्या तयार करायला घ्यायचं. मी अर्ध्या पिठाच्या वड्या करणार आहे आणि अर्ध्या पिठाचे तुम्हाला पराठे पण दाखवणार आहे याच पिठापासून बनवायचे. तर आता बघा असं थोडं-थोडं पीठ घ्यायचं आणि आपण जसे मुठ्ठे बनवतो ना, तसे मुठ्ठेसारखे असं बनवायचं आणि नंतर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. तर बघा थोडंसं चिकट होतात, पण तेल लावून करायचं. हाताला थोडं तेल लावायचं आणि नंतर असे मुठ्ठे तयार करून घ्यायचे आहे. इथं बघा आता मी असेच 5-6 मुठ्ठे तयार करून घेते. थोडं-थोडं तेल घ्यायचं आणि परत असं मुठ्ठे तयार करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. तर इथं बघा आता मी सर्व असे तयार करून घेते अजून 5-6 म्हणजे तुम्हाला दाखवेल याच्या वड्या कशा करायच्या. आता इथं बघा आपले 7-8 असे मोठे मी तयार करून घेतले आहे आणि इथं मी ना कुकरमध्ये पाणी बॉईल करायला ठेवलं आहे आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची. चाळणीला तेल लावायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे मोठे तयार करून घेतलेले आहेत ते टाकायचे. हे वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला 15 मिनिटासाठी. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे स्टीम करून घेऊ शकता किंवा पाणी कढईमध्ये घेऊन त्याच्यामध्ये खाली प्लेट ठेवून जर पसरत अशी चाळणी असेल किंवा तुमच्याकडे दुसरं काही भांडं असेल वाफवायला तर ते ठेवू शकता. इथं मी ही चाळणी कुकरवर छान व्यवस्थित बसत होती त्यामुळे मी कुकरमध्येच पाणी बॉईल करायला ठेवलं आणि त्याच्यावरच मस्त ही चाळणी ठेवून वाफ काढून घेते आहे 15 मिनिटासाठी. तर इथं बघा आता असं चाकू टाकून बघायचा. चाकूला चिकट काही आलं नाही म्हणजे एकदम सरळ आला चाकू बाहेर, काहीच लागलेलं नसलं तर आपल्या वड्या रेडी झाल्या आहेत. 15 मिनिटं मध्ये बरोबर व्यवस्थित छान वाफवल्या जातात. त्याच्यापेक्षा जास्त वाफवू नका कारण मग नंतर हार्ड होतात त्या, मऊ नाही राहत. तर इथं बघा आता बाहेर काढल्या आहे मी आणि मस्त थंड होऊ द्यायच्या आणि नंतर अशा कापून घ्यायच्या त्यांना. आता आपण ना याला एक तडका देणार आहे. अशाच पूर्ण मी कापून घेते. आता इथं बघा सर्व अशा वड्या मी कापून घेतल्या आहेत. आता ना कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, तीळ घालून मस्त फोडणी तयार करायची आणि आता या फोडणीमध्ये ह्या वड्या घालायच्या आहेत. तर इथं बघा तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकली, मस्त कढीपत्ता भरपूर टाकायचा, तीळ टाकायचे
आणि नंतर आपण ज्या वड्या कापून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आणि बघा मस्त अशा वड्या आता आपल्या रेडी झाल्या आहेत. ह्या अशा तडका दिल्यानंतर ना खूप मस्त लागतात आणि वाह! किती खमंग आणि सुंदर अशा दुधी भोपळ्याच्या वड्या तयार झाल्या आहेत आपल्या. बस एकदा मिक्स केलं की सर्व्ह करायसाठी रेडी आहेत आपल्या वड्या. आणि ना एक लक्षात ठेवायचं की जे आपण पीठ भिजवतो ना ते छान एकजीव भिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे ना अ, मस्त मऊ आणि चविष्ट वड्या तयार होतात आणि पराठेसुद्धा छान लागतात त्याचे. तर इथं बघा तुम्ही ह्या वड्यांना तुमच्या आवडीनुसार आकारात कापू शकता. मी अशा गोल कापल्या आहेत. तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा तुम्ही कापू शकता. आता बघा मी एक तोडून सुद्धा दाखवते. बघा किती मस्त झाली आहे आणि ह्या वड्या ना लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात. आता आपल्या वड्या तर रेडी झाल्या आहेत, पण आपण आता पराठे बनवायला घेऊया. याच पिठापासून आपण पराठे सुद्धा तयार करणार आहे. टिफिनसाठी किंवा लहान मुलांना खायला द्यायला खूप चविष्ट असे पराठे तयार होतात. आता आपली दुसरी रेसिपी म्हणजे दुधीचे मऊ आणि चविष्ट पराठे. तर आपलं पीठ तर रेडी आहे. आता आपण पराठे बनवायला घेऊया. पीठ छान भिजलं पण आहे आणि थोडंसं सैलसर झालं आहे, पण तुम्ही ना थोडंसं अजून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करू शकता. मला गरज नाही पडली कारण मी लगेच तयार करायला घेतलं आहे. आता छान गोळे करून ना पराठे लाटून घ्यायचे आहे आणि हे पराठे ना डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी देखील खूप छान लागतात. आणि गरम तव्यावर किंवा अशा पॅनमध्ये पराठा मस्त भाजून घ्यायचा आहे तूप लावून. छान गरम तव्यावर असा पराठा टाकून ना दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा. थोडंसं तूप किंवा तेल लावल्यावर ना पराठा आणखी खमंग लागतो. आणि हे दुधीचे पराठे ना दही किंवा लोणचं किंवा सॉससोबत पण खूप छान लागतात आणि मुलांना टिफिनसाठी पण खूप मस्त आहे. कमी वेळात बनतात आणि प्रवासासाठी पण तुम्ही नेऊ शकता. बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. मस्त असा खमंग पराठा रेडी झाला आहे. आता बाकी पण पराठे मी असेच बनवून घेते आणि इथं बघा आपले मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट असे दुधी भोपळ्याचे वड्या आणि दुधीचे पराठे आणि ह्या वड्या ना चहासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत पण खूप मस्त लागतात किंवा अशाच नुसतं